विश्व देवस्थान म्हणून एक समिती तयार केली आहे. आता सगळ्यात प्रथम नाशिक शहरातील 1000 मंदिरे एकत्र केलेत. त्यातल्या 700-800 मंदिरांमध्ये मी आता निघालो एअरपोर्ट. जय श्रीराम. जय श्रीराम. 1-2 मिनिटं फक्त चालवतो. हिंदू समाजाला मदत करायचं काम करतो. गेल्या 5 वर्षांपासून करतोय. आतापर्यंत 45-50 लाख रुपयांची हिंदू समाजाला मदत केली. तर आमच्या आता शरद पोंक्षेंची व्याख्यानमाला पण आहे आणि दरवर्षी आम्ही त्यांची व्याख्यानमाला आयोजित करत असतो. विष्णू शंकर जैनांचा आता मागच्या 3-4 महिन्यांपूर्वी कार्यक्रम घेतला नाशिक. पूर्ण हाऊसफुल होतं. कालिदास कला अश्विनी उपाध्यायचा पण घेतलं ते पण. अश्विनी उपाध्यायांना मी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात आणलं होतं. आता आमची अशी इच्छा आहे की आपण आम्हाला एक, तुम्ही जितके दिवस म्हणाल तितके दिवस भागवत कथा, शिवाजी महाराजांची, रामाची. आता पहिल्यांदा मी नाशिकला आजच एक तारखा दिल्या आहेत. बरं का. नाशिकचा पुरोहित संघ जो आहे सतीश बुद्ध कथा करणार आहे. सतीशजींशी बोलणार. म्हणजे बघा ते आपोआप सगळं मुकुंद खोचेंशी. नाही माझं त्याच्यानंतरची जर त्यानंतर बघू ना आपण. फक्त मग हे अर्ज देऊ का? देऊन ठेव. अर्ज देऊन ठेवा. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही नांदुरी गडावर गेलो होतो. गर्भगृहात जाऊन आरती केली होती. तिथला प्रसाद मिळाला स्वामीजी. जय जगदंब. सप्तशृंगी ना? हो, सप्तशृंगी. हा मुलगा लहान होता. मी गेल्या वर्षामध्ये 2दा पूजा करून आलो. वा, मला असं भाग्य मिळालं. माझी कुलदेवता आहे सप्तशृंगी. महाराज शाल घाल. आम्ही लहानपणी खूप जायचो. हो हो हो. शाल घाल. घाला घाला घाला. वा वा वा. पूर्ण कृपा झाली.